तुम्ही रोज फक्त अशा पद्धतीचा चहा बनवून पिऊन बघा. तुम्हाला एवढा छान हा चवीला लागेल, पण तुमच्या शरीरातील सगळी घाण बाहेर काढेल, चरबी घटवण्यास मदत करेल, वजन कमी करत असणार तर तुम्हाला फायदेशीर असणारा हा चहा आहे. पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड असेल किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, डायबिटीज आहे, भरपूर सारे असे तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, अशा लोकांनी तर हे घ्यायलाच हवं आहे. हा चहा एवढा जबरदस्त आहे की याचे फायदे एवढे जबरदस्त आहे की तुम्ही एकदा जर हा चहा पिलात तर तुम्हाला खूप सारे चेंजेस बघायला भेटणार आहे. माझ्या डाएटमध्ये मी हा हप्त्यातून 1 ते 2 वेळेस हा चहा इन्क्लूड केलेला आहे. यामध्ये आपण शुगर नाही टाकलेली, शुगर फ्री चहा आहे, तरी चवीला खूप छान लागतो. आपल्या शरीरातील चरबी अशी घटवण्यास मदत करतो. आपण न डाएट करता, न एक्सरसाइज करता आणि चहाची जी काही तलब आहे ती तशीच राहू देता सुद्धा हा चहा पिऊन आपण आपलं वजन कमी करू शकतो. मी सुद्धा याच कॅटेगरीमधली आहे की मला चहाशिवाय बिलकुलच जमत नाही. पण आता मी डाएटवर आहे, शुगर मी कंट्रोल केला आहे. त्यामुळे मी सकाळचा चहा तर सोडला आहे, पण रात्रीचा चहा मी घेते, पण त्यामध्ये मी बिलकुलच साखर, गूळ असं काहीच वापरत नाही. पण सकाळी जो काही चहा आहे, मला जर कधी तलब आली तर मी हा चहा बनवून पिते. तर यासाठी आपल्याला एका व्यक्तीसाठीच आपण बनवतो आहे. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 कप पाणी. पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये 1 कप पाणी आपल्याला टाकायचं आहे. तुम्ही इकडे 2-3 लोकांसाठीचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडीशी चहा पत्ती. कारण आपल्याला हा मस्त असा चहा बनवायचा आहे. चहाचा फील सुद्धा आला पाहिजे. दुधाचा वापर आपण करणार नाही आहोत, कारण बऱ्याचदा दूध वापरल्यामुळे ऍसिडिटी सुद्धा खूप जास्त होते आणि त्याचबरोबर सकाळ सकाळी आपलं कसं असतं, रात्री खूप फास्टिंग झालेली असते, सकाळ सकाळी पिली तर मग ते ऍसिड जे आहे जास्त येऊन आपल्याला खूप जास्त ऍसिडिटी होते. त्यामुळे सकाळी नेहमी दुधाचा चहा अवॉइड केला किंवा काही आधी खाऊन मग पिला तर कधीही बेटर राहतं. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे ते म्हणजे जायफळ. जायफळ थोडंसं आपल्याला किसून टाकायचं, जास्त टाकायचं नाही आहे. जायफळ नीट चव सुद्धा आपल्या चहाला छान येते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील जे काही डायजेशन मेटाबॉलिझम आहे ते प्रॉपर होतं, चरबी घटण्यास मदत होते. पण सगळ्यात महत्त्वाचं डायजेशनसाठी जायफळचा खूप मोठा हात आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे दालचिनी. दालचिनीमुळे पोटाची आणि कमरेची चरबी कमी होते. तुम्हाला शुगर असेल तर शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते, कारण रक्तातील साखर ते कमी करतं. त्यानंतर आपल्याला इकडे लागणार आहे ते म्हणजे लवंग. तर लवंग 2 घ्यायचं आहे आणि काळी मिरी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. काळी मिरीमुळे काय होतं, डायजेशन प्रॉपर होतं. त्याचबरोबर वेट लॉसमध्ये खूप जास्त प्रमाणात जर कोणी मदत करत असेल तर ती काळी मिरी आहे. कारण मिरीमुळे पोट आणि कमरेची चरबी जी जमा झालेली असते ना, ती कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्ही सॅलडमध्ये सुद्धा या काळी मिरी पावडरचा नक्की वापर करू शकता जर तुम्ही वेट लॉस वरती असणार असेल तर. आणि दालचिनी काय करतं, तर शुगरचं फॅटमध्ये रूपांतर होण्यापासून जे आहे ते रोखत असतं आणि त्यामुळे पोटाची चरबी विरघळते, जमा होत नाही. आणि लो फॅट दुधात आपण जर दालचिनी पावडर जर मिक्स करून पिली ना तर ते सुद्धा खूप जबरदस्त आहे. त्यानंतर आपल्याला अद्रकीचा 1 तुकडा घ्यायचा आहे. थोडासाच घ्यायचा आहे, जास्त घ्यायचा नाही, कारण आपण कसं आहे यामध्ये जे बाकीच्या गोष्टी टाकल्यात त्या सुद्धा गरम आहेत म्हणून, आणि अद्रक सुद्धा गरम असते. आणि तसंही आपण जर हा चहा पिला तर हिवाळ्यामध्ये होणारा जो काही सर्दी खासी आहे ती जाण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये आता ओली हळद सुद्धा मिळते, त्यामुळे मी ओली हळद घेतलेली आहे, ती किसून टाकते. तुम्हाला ओली हळद नाही भेटली तर मसालेदाण्यातली जी काही पावडर आहे ती चिमूटभर हळद तुम्हाला इकडे टाकायची आहे. हळदीमुळे जे सूज आहे ती कमी होण्यास मदत होते. आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास खूप मदत होते. त्यामुळे आवर्जून आपल्याला हळद इकडे चिमूटभर टाकायची आहे. आपण जी अद्रक टाकली आहे त्यामुळे आपल्याला भूक कमी लागते, जळजळ फार कमी होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या जी पोटाजवळ जी चरबी साचलेली असते, आपल्या मांड्यांवरती जी चरबी साचलेली असते ती वितळण्यास खूप मदत होत असते. कारण बघा, चरबी वितळण्याचं मेन कारण म्हणजे काय असतं माहिती का, तुमच्या कॅलरी तुमच्या डिफिशियंट झालं पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं की जेव्हाही तुम्ही डाएटवर असता तेव्हा आपण पोर्शन सुद्धा कंट्रोल करत असतो, पण मेन जे होतं ते म्हणजे शुगरचं फॅटमध्ये जे आहे रूपांतर होतं, तेव्हा मग आपली चरबी साचत असते. पण यामध्ये आपण ज्या गोष्टी टाकल्या त्यामुळे शुगरचं फॅटमध्ये रूपांतर
होत नाही आणि तिथली चरबी विरघळते किंवा जमा होत नाही. त्यामुळे आपल्याला हा चहा आपल्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे. आता चहाला उकळी आल्यानंतर आपल्याला साधारणतः मिनिटभर मंद आचेवरती हे छान असं उकळू द्यायचंय, जेणेकरून ह्या पूर्ण पदार्थांचा अर्क आपल्या चहामध्ये येणार आहे. हा चहा तुम्हाला थोडासा पिवळसर वाटत असेल, कारण आपण यामध्ये हळदीचा वापर केलेला आहे म्हणून. कारण आपल्या महिलांमध्ये खरं तर हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम बघायला भेटतो. स्पेशली आपल्याला मुलं बाळ झाल्यानंतर ती म्हणजे अंगावरती आपली सूज असते. कारण बऱ्याचदा आपण एवढं स्ट्रेस घेत असतो की त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि स्ट्रेसमुळे सगळे जे काही बिमाऱ्या आहेत त्या आहेत. त्यामुळे कुठेतरी आपल्याला काय करायचं आहे, तर ती जी सूज आहे ती कमी करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण काय करत असतो, तर आपण बिलकुलच पाणी पित नाही. त्यामुळे सुद्धा वॉटर रिटेन्शनमुळे सुद्धा सूज येत असते. त्यामुळे पाण्याचं सेवन करा. त्यानंतर आपल्याला या साईजचाच कप घ्यायचा, जास्त मोठ्या साईजचा घ्यायचा नाहीये. कारण आपल्याला हा जास्त चहा प्यायचा नाहीये, कारण हा आपल्याला देणार तर देणार छान असे काय म्हणतात त्याला बेनिफिट्सच देणार आहेत. बिलकुलच आपल्याला याचा इंटेक जास्त करायचा नाही आहे. या पद्धतीने बघा, या अर्धा कपच आपल्याला हा चहा बनवायचा आहे. आपण 1 कप पाणी टाकलं होतं, त्याचा अर्धा कप आपला झालेला आहे. आता बऱ्याच जणांना असं असतं की चहा म्हटलं की त्यांना गोड मटाक आवडतो आणि त्यांना असं वाटतं की साखर नाही तर ॲटलिस्ट गूळ टाका. तर स्टार्टिंग जर तुम्ही केली असेल, तुम्हाला नाही कंट्रोल होते, तर प्लीज साखर वापरू नका. साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. पण गुळाचा अगदी थोडासा खडा आपल्याला टाकायचा आहे, पण बिलकुल साखरचा वापर यामध्ये आपल्याला करायचा नाही. आणि ते केव्हा टाकायचं, या स्टेजला तुम्ही टाकू शकता. याची टेस्ट अजून चांगली होण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं लिंबू पिळूयात. थोडंसं लिंबाचा रस टाकायचा, जास्त टाकायचा नाही, जेणेकरून आंबट होईल. सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बॅलन्स आउट हे लिंबाचा रस करत असतो आणि त्यामुळे आपल्या पोटातली शरीरातली चरबी कमी होण्यास सुद्धा लिंबामुळे खूप मदत होत असते. त्यानंतर जर तुम्हाला अजूनच छान असं हेल्दी बनवायचं पण तुम्हाला गोड सुद्धा हवं असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करते ते म्हणजे मध. तुम्ही इकडे मध टाकू शकता. फक्त थोडंसं थंड होऊ द्या, मग मध टाका, जेणेकरून चांगलाच फायदा होईल तुम्हाला. पण मी इकडे मधही टाकत नाहीये, गुळही टाकत नाहीये आणि साखर सुद्धा टाकत नाहीये, कारण मला सुद्धा आता सवय झालेली आहे. मी सुद्धा मला चहा एवढा लागायचा की मी आता विदाऊट शुगर पिते, पण मला खरंच काही वाटत नाहीये आणि चहाची तलब सुद्धा जाते आणि आपल्या शरीराला असे वेगळे असे नुकसान सुद्धा होत नाही. तर या पद्धतीने बघा तुम्हाला टाकायचं आहे आणि नंतर मिक्स करून ह्या सिप करून जसा पद्धतीने आपण चहा पितो त्या पद्धतीने आपल्याला याचं सेवन करायचं आहे. चहाच्या जागी हप्त्यातून तुम्ही हे करा आणि तुम्हाला जर डेली हा चहा प्यायचा असेल, तर यामधल्या जे आहे दालचिनी कंपल्सरी करायची, हळद कंपल्सरी करायची, अद्रक कंपल्सरी करायची आणि मिरेन ते थोडं थोडं कमी करू शकता. बाकी तुम्ही हा डेली सुद्धा घेऊ शकता. खूप जबरदस्त रिझल्ट आहे. तुम्ही जर आपली वेट लॉस पावडर घेत नसाल, तर हा चहा तुम्ही डेली घ्या. तुम्हाला खूप सुंदर असे याचे फायदे भेटेल. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा जे आहे कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. तर हा जो आहे ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी हा चहा घेते आहे, जो खूप छान आहे. आज मला खूप तलब आली होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करूयात. खूप छान लागतो. असं वेगळी अशी टेस्ट नाही आहे. आपली जशी वेट लॉस पावडरची आहे तशीच असते आणि अद्रकीचा, हळदीचा आणि लिंबाचा सुंदर असाच पूर्ण टेस्ट त्या चवामध्ये येते आणि खूप छान लागतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर नक्की करा आणि जर तुम्ही यूट्यूबवर बघत असणार तर सबस्क्राईब नक्की करा आणि हाईप नक्की करा. वेट लॉसचे सगळे व्हिडिओजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे, सो तुम्ही तिथून बघू शकता. धन्यवाद.